अगं ताई, तुला कोणी थांबवत नाहीये. ना घरचं कोणी, ना परिस्थिती. तू थांबतेस कारण तुला एकच भीती आहे. लोक काय म्हणतील याची. तू सगळा विचार करतेस. नवीन काही सुरू करायचं मनात येतं, पण लगेच डोक्यात आवाज सुरू होतात. ही काय करतेय? हिला काय गरज होती? जमत नसेल तर कशाला करायला पाहिजे? कोणी प्रत्यक्ष बोलत नाही, पण तरीही ती थांबते. कारण जज होणं तिला फेल्युअरपेक्षा जास्त भीतीदायक वाटतं आणि हळूहळू ती स्वतःचं आयुष्य लोकांच्या मतावरती ठेवते. एक दिवस तीच लोक ज्यांच्या भीतीने ती थांबली होती ती सर्व पुढे निघून गेली. कोणी तिची वाट पाहिली नाही किंवा कोणी तिच्या स्वप्नांची जबाबदारी घेतली नाही. तेव्हा तिला कळलं लोक जज करायलाच होते. मी केलं असतं तरीही आणि मी केलं नसतं तरीही. फरक एवढाच आहे, मी केलं नाही आणि त्याची किंमत मीच दिली. म्हणून एक गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव, लोकांचं कामच आहे बोलणं, तुझं काम आहे पुढे जाणं. जर आज तू जज होण्याच्या भीतीने थांबलीस, तर उद्या स्वतःच्या आयुष्याबद्दल तूच स्वतःला जज करशील. निर्णय घे भीतीसोबत, कारण रिग्रेट जजपेक्षा जास्त वेदनादायक असतो. आणि या रीलपासून जर तू खरंच मोटिवेट झाले असशील तर नक्की कमेंट करून सांग की आता रिग्रेटची भीती नाही. आणि अशाच मोटिवेशनल रील्ससाठी मला फॉलो करून ठेव.